आता महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 3.25 लाख कोटींचे करार झाले आहेत। ग्रीन हायड्रोजन ग्रीन एनर्जी क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले आहेत। एकूण 7 कंपन्यांशी करार झाले असून यातून 60,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर हे सामंजस्य करार झाले आणि त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते। या कराराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। एनटीपीसी जी केंद्र सरकारची आहे, एनटीपीसी ग्रीन एनर्जी 80,000 कोटी, अवाडा ग्रीन हायड्रोजन 50,000 कोटी, रिन्यू ई फ्युएल्स 66,000 कोटी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स 25,000 कोटी, LNT ग्रीन टेक 10,000 कोटी, JSW ग्रीन हायड्रोजन 15,000 कोटी आणि वेल्सपन गोदावरी GS2 29,000 कोटी असे जवळपास 2,76,700 कोटी रुपयाचे हे करार आहेत, ज्यातनं 63,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार आहे। आर्सेलर मित्तल, निप्पॉन स्टील, AMNS जी आज जगातली सगळ्यात मोठी स्टीलची कंपनी आहे, यांच्यासोबत आपण जवळपास 6 मिलियन टनचा त्या ठिकाणी स्टील प्लांटचं MOU केलेला आहे आणि जवळपास 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या स्टीलमध्ये देखील येणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।